गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आहे बुधवार. कालपासून जातोय ना आपण जिमला कंटिन्युअसली ह्या वीकमध्ये. काल गेले काल गेले, आता नाही सुट्टी मारायची. 5 दिवस तर कंटिन्यू करणारच आहे आम्ही. मध्ये काही इश्यू नाही आला पाहिजे. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे? आता गरबा दांडी आहे ना, रास दांडिया, त्यासाठी एक गाणं आणलंय संजू राठोडने. संजू राठोड यू नो. आज केले मित्रांनो आम्ही चेस्ट अँड ट्रायसेप्स वर्कआउट. प्रियांका बसली पण. हा चला मित्रांनो, आता नाश्ता ब्रेकफास्ट जो पण असेल तो करू. प्रियांकाने ऑलरेडी स्टार्ट केलंय बघा. पोहे खातीये, अंडा खातीये, येल्लो नाही खात. वाय? कोलेस्टेरॉल असतं त्याच्यात म्हणून. 4 अंडी मी त्यातले 3 खाईल. कोण आले कोण आले कोण आले? पेंगाळ पेंगाळ खाली आजारी पडून तू. हा तेच पाय टाकू नको. काय खायचे? अंडा? चिमणा? चिमणाचा बर्थडेच्या आधी अंडी बिंडी खाऊन एकदम स्ट्रॉंग हो. तोपर्यंत मी पोहे खातो. मित्रांनो, मला बरेचसे लोक विचारतात की बाबा तुला व्हिडिओ बनवायला एवढा वेळ कसा मिळतो, तुला ऑफिसमध्ये काही काम नसेल. तर मी त्यांना तेच म्हणतो की बाबा या जगात खूप कमी लोक आहेत की ते जॉब करून त्यांचं पॅशन फॉलो करायचा प्रयत्न करतात. एवढंच म्हणेन की कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. भारी लाईन आहे. ऑफिसला चाललोय मी आता. वाजलेले आहेत 1:15. व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मित्रांनो, एक गोप्रोसाठी नवीन अँगल सेट केलाय मी. आता गोप्रो इथे अटॅच करायचा आपल्याला असा. त्याच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मित्रांनो, एक गोप्रोसाठी नवीन अँगल सेट केलाय मी. आता गोप्रो इथे अटॅच करायचा आपल्याला असा. कुठं ठेवू मोबाईल? योग्य वेळेवर आलो तुम्ही. चांगले पेरू. आजचा स्नॅक्स आहे मित्रांनो पेरू आणि संत्री. आपण चंदननगरवरून आणले. एवढं खाती? एवढं डोमेस्टिक वाली चालू होतं. मी केस करेल. नको. बघा मित्रांनो, विवानला पाहिजे न्यूजपेपर खेळायला आणि त्याला तोंडात घालायचं आहे. तोंडात कशाला घालतो? हा खेळणार आणि तोंडात घालतो. नको, तोंडात नको. ते घे पेपर नको.
मग तोंडात कशाला घालते? नको. शी शी ते गेलं काऊ नेलं. कुठं चालला विवान? तिकडे नको तो. नको. काय चेर चेर. चला मित्रांनो, जेवायला काय आज दाल तडका राईस अँड लोणचं. साधं नाही, ठीक आहे ना. कॉल पण चालला इकडे साइड बाय साइड. मला बघायची सिरियल एकदम रंगात आली का सिरियल. शपथ काय लाल लाल लाल. कॅन यू प्लीज होल्ड दिस? दाल तडका ज्वारीची भाकरी आणि राईस. मित्रांनो 9:30 वाजलेत, लॉग आउट केलंय आणि आम्ही वॉकला आलोय बाहेर. प्रियांकाला विचारू तिचा दिवस कसा होता. प्रियांका तुझा दिवस कसा होता? लाईट कमी करू का? हां केली कमी. सांग. हे पण तुला जमत नाही होते. बरं ठीक आहे. माझा दिवस छान होता. काय झालं? काय विशेष घडलं का? जरा असं सांग ना. बोरिंग सारखं माझा दिवस छान होता. थोडंसं चांगलं आन्सर दे. तुला असं इंटरव्ह्यू इंटरेस्टिंग नव्हतं काय? फालतू होता. पण तू आज चांगलं काय केलं? फास्ट फूड नाही खाल्लं का? खाल्लं आठव. नाही. ताण दे जरा मेंदूला. मेंदूला ताण देऊ ते लय कॉम्पॅक्ट झाले. त्याला आरामाची गरज आहे. फुल आराम. माझ्या दिवसात आज मी काय गोड फक्त कॉफी पिलो, थोडीशी कोल्ड कॉफी. कारण ती पूजाने घेतली होती. ती म्हणली, मग मी म्हटलं मला नाही घ्यायची. मग ती म्हणली अर्धी. मग शेअर केली आम्ही. मला नव्हती प्यायची पण जाऊ दे, तिने फोर्स केला. मग ती नव्हती म्हणली पीच पीच पीच. नाही 2 ग्लासमध्ये हाफ केले ना. मग ते प्यावं लागले मला. मग दुपारी जेवण केलं, चपाती भाजी. संध्याकाळी घरी आल्यावर तुम्हाला दाखवलंच, पेरू, एक ऑरेंज, फुटाणे खाल्ले ना. आता जेवण केलं. तर प्रियांकाचा पण डे 1 चांगला गेला आहे. हेल्दी फूड खाल्ले. नाही खाल्लं? काय चीट केलं? शेव खाल्ली ना बाळाची? नाही ते नाही आवडत. मग काय खाल्लं? एक पण नाही त्याच्यात. काय खाल्लं मग? काय ते रबडी खाल्ली का? थोडीशी खाल्ली. बघा, टाईप 2 डायबिटीज पेशंट असून रबडी हे ते का तुलाच समजेल आता डिसिप्लिन काय आहे काय नाही. आता मी इथून पुढं घरी गोड आणायचं बंद करणार आहे. विवानचा बड्डे झाला 1 दिवस तर लालावड आहे तुला गोड खायचं असं तू तुझं आणायचं. तू जा आणि खा बाबा. डायबिटीज असून गोड थोडं कंट्रोल करायचं असं माझं म्हणणं आहे. आणि आपण जिमला पण जातो. फॅट कधीतरी म्हणून आठवड्यातून 4-5 दिवस होते आपलं. आता कधी झालं 4-5 दिवस होतं काही ना काही गोड. भजे झाले, परत त्यानंतर गोड भज्यासोबत खीर होती ना. अरे हा हे होतं ना आपलं आमचं पित्र होतं. काही ना काही गोड होतंच. त्यामुळे फक्त एक संडे डिसाईड केला होता. पण काही ते काही चॅलेंज होत नाही. प्रियांकाच्याने होणार नाही. मीच घेतो ते चॅलेंज. थांबा, बड्डे होऊ द्या. बड्डे 1 दिवस अलाउड आहे, सांगितलं ना तुला. 1 दिवस अलाउड फक्त. तर बघूयात, रोज आम्ही डिस्कस करू की आज काय चीट केलं आणि खरं सांगू तुम्हाला. जसं मी आज सांगितलं प्रामाणिकपणे, तसं प्रियांका तू पण सांगत जा. म्हणजे थोडासा गिल्ट
येईल तुला. जर तुझ्यात थोडी जरी शिल्लक असेल तर तुला गिल्ट येईल. मी आज दिवसभर लिंबू पाणी पिले. आता ऑलरेडी खरं सांगितलंय तू, खोटं बोलून काय फायदा. अहो खरंच पिले दिवसभर का लिंबू पाणी पिले? मग ते बघितलंय ना मी. अच्छा, ते लिंबू टाकून डेटॉक्स वॉटर. डिटॉक्स म्हणजे लिंबू टाकून ते असं फॅसिनेटिंग नाही बनवलं मी. फक्त लिंबू पिळून पाण्यात मला वाटलं तू पिले. असंच खोटं बोलतीये. नाही. ठीक आहे, चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच संपू. असंच आम्ही थोडंसं हेल्दी फूड आयडियाज तुमच्यासोबत शेअर करू वॉकिंगला जाता जाता. भेटूया उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय केअर, सी यू. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. I try to fit in, it ends up in misery, yeah. Socializing doesn't fit me, but I can get away so easy.